महाराष्ट्राला आम्ही देऊ शकलो नाही, फेक नरेटिव्हचं उत्तर आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या घटकांनी की आता थांबायचं नाही, फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण देऊन दाखवलं। मी या निमित्ताने आमच्या सगळ्या राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटना आहेत, राष्ट्रवादाने ओतप्रोत ज्या संघटना आहेत, या संघटनांचे आभार मानतो की हा नरेटिव्ह डिमॉलिश करण्याकरता राष्ट्रीय विचारांनी ते देखील पुढे आले आणि या ठिकाणी अराजकतावादी जे फोर्सेस भारत जोडोच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रात अराजकाचं बीजारोपण करत होते, त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली आणि राष्ट्रवादी फोर्सेस सगळे एकत्रित झाले आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित येतात अराजकवादी चालू शकत नाही, विजय राष्ट्रवादाचाच होणार हे आजच्या विजयाने दाखवून दिलं। आणि म्हणून त्या सर्व राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटनांनी, ज्या राष्ट्रवादी विचाराने, ज्या आमच्या परिवारातल्या सगळ्या आमच्या संघटनांनी आम्हाला मदत केली, त्यांचे मी अतिशय मनापासून आज आभार मानतो की तुम्ही हा नरेटिव्ह डिमॉलिश करून टाकला। मी विशेष आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणींचे, ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मोठा आशीर्वाद दिला आणि आपल्या लाडक्या भावांना असं निवडून दिलं की असं वाटलं छप्पर फाड़ के और झाड़ू लगा के, अशा प्रकारचा विजय बहिणींनी दिला। आणि त्याच वेळी महाराष्ट्रातला शेतकरी, या माझ्या शेतकऱ्याने खऱ्या अर्थानं आम्हाला जो आशीर्वाद दिला, जो पुन्हा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न चालला होता, आमच्या शेतकऱ्यांनी तो फेक नरेटिव्ह धुडकावून लावला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला विजय दिला। आणि सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला, एक है तो, एक है तो, एक है तो। समाजातल्या सगळ्या लोकांनी हा जो संदेश आहे तो समजून घेतला। जाती जातीमध्ये, समाजामध्ये, विभागामध्ये जर आपण या ठिकाणी वाटले गेलो तर काही लोक आपल्यावर राज्य करतात, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एकत्रित व्हावंच लागेल। हा संदेश मोदीजींनी जनाजनापर्यंत पोहोचवला आणि मोदीजींचा संदेश घेऊन सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, एक है तो सेफ है। आणि हे सगळे ज्यावेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी बोट हे महायुतीकडेच गेलं, कारण त्यांना माहिती होतं महायुती है तो सेफ है, एक है तो सेफ है। मोदीजींच्या संदेशाचा कमाल हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। एवढंच नाही तर या ठिकाणी ज्या प्रकारचं तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न चालला होता, कधी वोट जिहादचे नारे दिले जायचे, कधी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं एका विशिष्ट समाजाला एकत्रित करून त्याच्या माध्यमातून आम्ही निवडणुका जिंकू अशा प्रकारची वल्गना केली जायची। त्याच्या विरोधात मी आभार मानतो, हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे, वारकरी पंथाची, महानुभाव पंथाची, वेगवेगळ्या पंथांच्या वेगवेगळ्या परंपरा या ठिकाणी आहेत। पण या जेवढ्या परंपरा आहेत, जेवढे पंथ आहेत, या सगळ्यांनी एकत्रितपणे सांगितलं आम्ही मतदाता जागृती करणार आणि गावामध्ये, पाड्यामध्ये, वाड्यामध्ये, वस्तीमध्ये त्या ठिकाणी आमचे संत देखील पोहोचले आणि त्यांनी जागृती केली की आपल्याला देव आणि देश आणि धर्माची लढाई आहे। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं स्वराज्य मिळवायचं असेल